Hello everyone. Once again, welcome to all of you. आज आपण जो टॉपिक घेणार आहे तो टॉपिक आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. ओके, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. मला माहिती आहे तुम्ही सगळे आज खूप जास्त सिरियस झालेले, पंक्च्युअल पण खूप काही डिसाइड केलं असेल की मला असा रिझल्ट द्यायचा आहे, तसा रिझल्ट द्यायचा आहे, बरोबर ना? व्हेरी गुड. आता पहा, टॉपिकचं नाव आहे इंटिग्रेटेड rate equation. What is integrated rate equation? First of all, for first order reaction. For first order reaction. Now, rate law is रेट कसा लिहितो आपण? रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. इट इज इक्वेशन नंबर 1. रेट लॉ इज रेट लॉ फॉर. एक काम करू आपण याच्या आधी कन्सिडर एक रिएक्शन कन्सिडर करू. कन्सिडर कन्वर्शन ऑफ ए इनटू प्रोडक्ट. बाय डेफिनेशन कशाची डेफिनेशन लिहिणार आपण? रेट ऑफ रिएक्शन. मग रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन काय? रेट इक्वल टू मायनस डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. इट इज इक्वेशन नंबर 1. नंबर 2, रेट लॉ इज काय म्हणजे रेट लॉ? रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. It is equation number 2. From equation 1 and 2 काय लिहू शकतो आपण? तिसरा पॉइंट. From equation 1 and 2 खूप मजेदार आहे. 8 दिवस पहा, दोघांची LHS सेम. LHS रेट RHS इक्वेट करून टाका. मग RHS जर इक्वेट केलं तर काय म्हणजे मायनस डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ठीक है, चला आता डीडीटी ऑफ काय करू? हे डीडीटी ला राहू देऊ. हा एक या ए ला इकडे घेऊन जा, डीटी त्या साईडला घेऊन या. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू मायनस के इंटू डीटी. ए च्या टर्म्स वन साइड आणि टी ची टर्म्स अदर साइड. Now point number 4. Initially काय कन्सिडर करायचं पहा? Initially when t equal to 0 concentration is A equal to A0. After time t equal to t, concentration of A equal to 80. 80 is the concentration after time t. ठीक आहे, परत एकदा सांगते काय? एक रिएक्शन कन्सिडर केली फर्स्ट ऑर्डर. ए इट गिव्स प्रोडक्ट. बाय डेफिनेशन काय लिहिलं? रेट इक्वल टू मायनस डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन मायनस डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. इट इज द डेफिनेशन ऑफ रेट. अँड रेट लॉ इज रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. LHS सेम म्हणून RHS इक्वेट करून टाकायची. ए च्या टर्म्स एका साईडला आणि के आणि डीटी ची टर्म्स दुसऱ्या साईडला. नाउ टू ऑब्टेन द रेट ऑफ रिएक्शन और इंटिग्रेटेड रेट इक्वेशन, इंटिग्रेट दिस इक्वेशन. या इंटिग्रेट करू. इंटिग्रेट विद इन द लिमिट्स 0 to t and A0 to A. और इंटिग्रेशन विद इन द लिमिट्स. कोणत्या लिमिट्स आहे? A0 to AT. काय आहे हे? डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइडेड बाय ए इक्वल टू इंटिग्रेशन टी इक्वल टू 0 टू टी इक्वल टू टी और डायरेक्टली 0 टू टी माइनस के डीटी. ओके, इंटिग्रेशन पहा. कशाचं इंटिग्रेशन काढायचंय तुम्हाला? 1/x dx चे इंटिग्रेशन येते log x. ओके, म्हणून 1 अपॉन
कशाचं इंटिग्रेशन करायचं तुम्हाला 1/x म्हणजे 1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. हे इंटिग्रेशन काय आलं आपलं तर इंटिग्रेशन येते log x म्हणजे log टू द बेस e कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. पॉवरचं काय करायचं तर पॉवर झालं असेल मॅथमॅटिक्स मध्ये तुमचं, नसेल झालं तर इथे लक्ष ठेवा की या पॉवर्स अशाच्या अशा लिहून ठेवायच्या. खाली लिहायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 वर लिहायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. इथे इंटिग्रेशन मायनस के बाहेर काढायचं. डीटीचं इंटिग्रेशन डीएक्सचं इंटिग्रेशन ऑफ डीएक्स इक्वल टू एक्स. ज्यांना माहित नसेल लक्ष द्या. मग इंटिग्रेशन ऑफ डीटी इज टी. लिमिट्स काय अप्पर लिमिट टी लोअर लिमिट 0. लिमिट्स कशा सोडवायच्या तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. एकदा अप्पर लिमिट ठेवा. मग इथे काय ठेवणार लॉग टू द बेस ई. अप्पर लिमिट काय आहे 80 मायनस लॉग टू द बेस ई कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इक्वल टू मायनस के टी मायनस 0. ओके. लॉग ए मायनस लॉग बी कशाचा फॉर्म्युला आहे लॉग ए अपॉन बी. आणि इथे व्हॅल्यू पुट करू आपण लॉग टू द बेस ई concentration of AT divided by concentration of A0 equal to minus KT. Okay, या इक्वेशन नंबर 3. Now बेस E ला बेस 10 मध्ये कन्वर्ट करा. बेस E ला काय करतात बेस 10 मध्ये. मग बेस E ला बेस 10 मध्ये आपण थर्मोडायनामिक्स मध्ये शिकलेलो कोणता नंबर येतो 2.303. तर त्या 2.303 ने मल्टिप्लाय करा. आणि ही मायनस साइन आहे याला गायब करण्यासाठी याला पलटी मारा सगळ्यात आधी. मग हे झालं KT इक्वल टू लॉग टू द बेस E कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. नाउ दिस KT इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस E कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. क्लियर. टीला शिफ्ट करून टाका. फायनल इक्वेशन ऑप्टेन होते आपण टीला जर शिफ्ट केलं तर फायनल इक्वेशन काय ऑप्टेन होते ते पहा. दिस काय करायचं आपल्याला के. दिस के इक्वल टू 2.303 डिवाइडेड बाय स्मॉल टी लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. दिस इज द इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बोर्डवरचं दिसत आहे हो खूप छान दिसून राहिलं तुम्हाला. बोर्डवरचं काही प्रॉब्लेम नाहीये. चला मग एकदा मी तुम्हाला परत समजून सांगते आणि त्याला पण आपण एक्सटेंड करूया. परत कसं समजून सांगते. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो कन्सिडर a reaction A gives product. By definition rate of reaction equal to minus ddt of concentration of A. रेट लॉ एक सोबत लिहू शकता. मी मुद्दाम 2 स्टेप करून तुम्हाला सांगितलं. रेट लॉ काय आहे रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. एची पॉवर 1 आहे म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. मग इक्वेशन 1 आणि 2 वरून काय म्हणता येईल आपल्याला की 1 आणि 2 वरून कोणती साइड सेम आहे तुमची लेफ्ट साइड. तर राईट साइड इक्वेट करा. मायनस साइड इकडे शिफ्ट करून टाकली. ए ची टर्म एच्या खाली dt केच्या साइडला. क्लिअर इथपर्यंत. नाव याला इंटिग्रेट करू विदिन द लिमिट्स A0 टू AT and 0 टू T. इनिशियली व्हेन द रिएक्शन स्टार्ट्स सुरुवातीला जेव्हा टाइम एकदम 0 असतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती असते A0. थोड्या वेळानंतर जेव्हा टाइम इन्क्रीज होतो कॉन्सन्ट्रेशन पण काय होते कमी कमी होत जाते आणि किती शिल्लक राहते AT. A मधला some part is converted into product, remaining part is AT. AT means concentration after time T. Therefore, integrate this equation within the limits A0 to AT and 0 to T. Okay? Now, integration of this 1 upon x with respect to dx equal to log x. And integration of dt is dx is x. हा फॉर्म्युला टाकून आपण याला काढला. लिमिट्स ऍज इट इज. लिमिट्स कशा सोडवतात अप्पर लिमिट्स मायनस लोअर लिमिट. इथे पण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे एक इक्वेशन आलं त्याला नाव दिलं आपण इक्वेशन नंबर 3. का बरं दिलं काम आहे पुढे आपल्याला त्याचं. ना मायनस साइन गायब करण्यासाठी याला पलटी मारली. थर्मोडायनामिक्स मध्ये पण मारलीच होती आपण. इथे पण मारली A0 by AT. दिस KT इक्वल टू 2.303 log टू द बेस E A0 by AT. हा T शिफ्ट करा इकडे. T जर आपण इकडे शिफ्ट केलं दिस इज
इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. कोणत्या रिएक्शनसाठी? फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. ओके. फ्रॉम इक्वेशन 3 पहा इक्वेशन 3 साठी लॉग ई ने जर डिवाइड केलं तर लॉग ई कॅन्सल होऊन जातो. काय शिल्लक राहते? कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इक्वल टू e टू द पॉवर मायनस KT. Therefore e टू द पॉवर मायनस KT आहे ना, किंवा आपण एक काम करू, KT इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 e to the power minus KT. This is another form of integrated rate equation. हे पण integrated rate equation आहे, exponential form मध्ये. This is exponential form. ठीक, याला 3 म्हटलं, या इक्वेशनला 4 म्हणून टाका, या इक्वेशनला 5 म्हणून. If initial concentration is A, X is the amount of reactant decreases. पहा, if A equal to initial concentration, X is concentration decrease, concentration of reactant decreases. Therefore, A minus X is concentration after time t. Therefore, this equation 4 becomes equation 4 मध्ये ठेवावे. काय म्हणजे equation 4? This K equal to 2.303 divided by small t log to the base 10. Initial concentration किती होतं? A. Concentration after time किती? A minus X. This is the third form of integrated rate equation. पहा, सगळे इंटिग्रेटेड रेट इक्वेशनचे डिफरंट फॉर्मॅट आहे. खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे आणि सोपा तर खूपच जास्त आहे. इथपर्यंत मी तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे. इथपर्यंत आता काय केलं ते पहा. इक्वेशन नंबर 3 पहा कुठे हा इक्वेशन नंबर 3. लॉग ई ने डिवाइड करा. मग लॉग ई ने डिवाइड केलं तर लॉग ई काय झालं? कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? AT अपॉन A0 इक्वल टू e टू द पॉवर मायनस KT. मग हा A0 तिकडे शिफ्ट करून टाका. मग AT इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 e टू द पॉवर काय झालं? मायनस KT. दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. पुढे काय करायचं? ए कन्सिडर करायचा. सगळे एक सोबत नाही, इथपर्यंतच एक्झाम मध्ये सफिशियंट आहे तुम्हाला 2 or 3 मार्क्ससाठी. बट कधी एक्सपोनेन्शियल फॉर्म विचारलं तर हे लिहायचं. खालचं सहसा विचारत नाही, बट टेक्स्टबुक मध्ये लिहिलेलं तर मी घेऊन राहिले. ठीक आहे. आता पहा, ए काय कन्सिडर केलं आपण? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. एक्स काय कन्सिडर केलं? की एक्स इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीज. एक्सने रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊन राहिलं. मग शिल्लक किती राहते? समजा आधी 100 आहे, 30 चाललं गेलं. हे आहे 100, हे आहे 30. मग आपल्याला तर जे गेलं ते नाही पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. मग 30 गेलं तर आता किती आहे तुमच्याजवळ? आता 70 आहे. मग 70 कसं काढतात? A मायनस एक्स. कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. ओके. देअरफॉर इक्वेशन 4 मध्ये व्हॅल्यू ठेवा. इनिशियलची A आहे, आफ्टर टाइम A मायनस एक्स. तर तुम्ही हे सगळं लिहून घेणार आणि कुठे लिहिणार तुम्ही? तुमच्या नोटबुक मध्ये. स्क्रीन व्यवस्थित पॉज करा आणि खूप छान शांततेत लिहा. एकदम इम्पॉर्टंट असं एक्सप्रेशन घेतलेलं आपण, कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड रेट इक्वेशन.
झालं. आता आपण पाहणार युनिट ऑफ दिस के. हे जे आहे जो के आपण काढलेला आहे या केचं फर्स्ट ऑर्डरसाठी आपण युनिट पाहू. तसं तर आपण न्यूमेरिकल सोडून राहिलो तर आपल्याला माहिती की ऑर्डर चेंज झाली तर केचं युनिट सुद्धा चेंज होऊन राहिलं. केचं युनिट काय होते? चेंज. तर आपण पाहणार आहे की केचं युनिट आपल्याला काय करता येणार. पहा आता इथेच टॉपिकला नाव देते मी युनिट ऑफ के. इन दिस इक्वेशन हा जो 2.303 आहे याला तर काही युनिट नाहीये. कॉन्सन्ट्रेशनला युनिट आहे. वरचं कॉन्सन्ट्रेशन खालचं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय होऊन जाते? सेम. देअरफॉर कॅन्सल. मग इथे काय राहिलं? फक्त टाइमचं युनिट. म्हणून युनिट ऑफ के इज टाइम इनवर्स. टाइम इनवर्स. पण टाइम इनवर्स म्हणजे काय काढणार आपण? टाइम इनवर्स कसं काढणार? तर पर सेकंड और पर मिनिट और काय काढू शकतो आपण? पर आवर. समजलं? आता एक नवीन पार्ट जो आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक वन्स अगेन तो घेऊया आपण. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन तर पाहिलं आपण. हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. टॉपिकचं नाव पाहताय हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन कशाला म्हणणार? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट हाफ ऑफ द रिएक्शन. हाफ रिएक्शन होण्यासाठी. मग हाफ रिएक्शन म्हणजे जर तुम्ही 1000 रिएक्टेड मॉलिक्युल्स घेतले तर 1000 पैकी 500 मॉलिक्युल्स जेव्हा कन्वर्ट होतील प्रोडक्ट मध्ये त्याला लागलेल्या टाइमला द टाइम रिक्वायर्ड टू कन्वर्ट half of the initial quantity into the product. To complete half of the reaction is called as half life of the reaction. पहा आता आपण एकदा डेफिनेशन पाहूया. द टाइम required to complete half of the reaction. Half of the reaction is called half life period. Half life of the reaction or half life period. It is denoted by T half ने डिनोट करू आपण. आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी काढू आपण. कोणत्या रिएक्शन साठी? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग इथे घेऊ आपण इंटिग्रेटेड रेट इक्वेशन for first order reaction. For first order reaction. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट इक्वेशन थोड्या वेळ आधी काढला आपण. K इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T log to the base 10 concentration of A0 divided by concentration of AT. Now हाफ लाईफ पिरियड साठी काय करायचं? पहा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन AT किती झाला पाहिजे? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ. कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी इनिशियलच्या किती झाला पाहिजे? हाफ म्हणजे अर्धा. आणि जो टाइम राहणार त्या टाइमला म्हणणार टी हाफ. टाइमने अर्धा होतो, कॉन्सन्ट्रेशन हाफ होते. ओके, याला टी हाफ. हाफ एकदम किल्लून सोडायचं, डोळ्याने नाही दिसलं तरी चालते. ओके, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. इक्वेशन 1 मध्ये ठेवा. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. काय होते इक्वेशन 1 ची व्हॅल्यू सांगा? K इक्वल टू 2.303 divided by T half log to the base 10 concentration of A0 divided by सांगा हा आन्सर आहे concentration of A0 by 2. Now this A0 is cancelled. छेदाचा छेद goes to गच्ची. जाऊ द्या वर त्याला. वर जर गेलं तर काय बनून जाते आपल्याला? T half इकडे आला. मग इकडे आणलं तर T half इक्वल टू 2.303 divided by K log to the base 10 of 2. ओके, आता का log 2 ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. T half इक्वल टू 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.3010 3010 डिवाइडेड बाय K.
जर हे कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन किती येते इज टी हाफ इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. दिस इज द इक्वेशन फॉर हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ पिरियड काढण्यासाठी हे इक्वेशन आहे. आता या इक्वेशन वरून काय लक्षात येते पहा, हाफ लाईफ पिरियड मध्ये कॉन्सन्ट्रेशनच नाहीये. दॅट मीन्स हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन और इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सिम्बॉल बरोबर लिहा, टी हाफ, हाफचा सिम्बॉल एकदम छोटा पाहिजे. परत एकदा सांगते काय, टाइम रिक्वायर्ड टू डिसइंटिग्रेट और टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट हाफ ऑफ द रिएक्शन. हाफ रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी लागणाऱ्या टाइमला म्हणतात हाफ लाईफ पिरियड. मग इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन लिहिलं, के इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय AT. नाउ दिस AT इक्वल टू A0 by 2, T इक्वल टू T half. Okay. Now next इक्वेशन 1 becomes by putting the values in above equation. जिथे T आहे T च्या ठिकाणी T हाफ ठेवला, जिथे AT आहे AT च्या ठिकाणी ठेवला A0 by 2. A0 कॅन्सल, छेदाचा छेद गच्चीवर वर चालला गेला. मग इथे 2 आलं तर log 2 ची व्हॅल्यू 0.30 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर T हाफ इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय K. मग दिस इज द इक्वेशन फॉर कशासाठी, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणून खाली कन्क्लुजन, half life period of first order reaction is independent of initial concentration or independent of concentration of रिएक्टर. इनिशियल शब्द टाकू शकता, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर. ठीक आहे. मग आता एवढं छान एक्सप्रेशन आपण घेतलेलं आहे तर तुम्ही एकदम सुंदर लिहून घ्या. आधी हा क्वेश्चन आहे युनिट ऑफ के. फॉर फर्स्ट ऑर्डर. झालं. असंच आपल्याला झिरो ऑर्डर साठी सुद्धा काढायचंय. तर तुम्ही हे लिहून झालं असेल तर आपण झिरो ऑर्डर साठी पण आजच काढून घेऊ की झिरो ऑर्डर साठी काय काढायचं आपल्याला. याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण आहे आपल्याला याच्यावरचे न्यूमेरिकल सुद्धा सोडवायचे. तर आधी आपण न्यूमेरिकल सोडवूया आणि त्याच्यानंतर मग आपण झिरो ऑर्डर साठी आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार. ठीक आहे. तर आधी कम्प्लीट करा पूर्ण पार्ट. नवीन व्हिडिओमध्ये उद्या परत भेटूया आपण. सो बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.